सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भक्त कल्याण नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती मनुष्याकृती राघवी ख्याती केली मनुष्याकृती राघवे ख्याती केली तिला शिखरे सागरी तारिली शिखरे सागरी तारिली तुका स्वामी हा पूर्ण ब्रह्म प्रकाशी तुका स्वामी हा पूर्ण ब्रह्म प्रकाशी जळी लखिले निर्जीवा कागदासी जळी लक्षिले निर्जीवा कागदासी महाराज हा जन्मला मृत्यूलोकी महाराजा जन्मला मृत्यूलोकी तुझी उपमा नाढळी इहलोकी तुझी उपमा नाढळे लोकी भवसिंधुसी बांधिलासे तुझे भव सिंधुशी बांधिलासे तुझेने अनाथादिना कारणे तुकयाने अनाथादिना कारणे तुकयाने तुका भासला मानवी वेशधारी तुका वासला मानवी वेशधारी परिहारिला विग्रही निर्विकारी परिहारिला विग्रही निर्विकारी त्वये श्रीहरी व्यापकू सर्व जीवा त्वये श्री हरी व्यापकू सर्व जीवा तोचितो हा परब्रह्म ठेवा तुका तोचितो हा परब्रह्म देवा दया पूजिले आदरे पांडुरंगी दया पूजिले आदरे पांडुरंगी विमानस्थ केले प्रयाण प्रसंगी विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे तनु मानवी दिव्य रूपीच केली तनु मानवी दिव्य रूपीच केली त्यागी ते दिव्य लोकासी नेली न त्यागी ते दिव्य लोकासी नेली पुंडलिका वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम महारुद्र महाराज की जय गोपाल कृष्ण भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय पंढरीनाथ भगवान की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय वसवावे घर वसवावे घर देवे बरे निरंतर देवे बरे निरंतर देवे बरे निरंतर देवे बरे निरंतर आसनी शयने संहासनी शयनी घडे भोजने गमने घडे भोजने गमने घडे भोजन गमने घडे भोजन गमने संकल्प विकल्प असंकल्प विकल्प मावळोणी पुण्य पाप मावळोणी पुण्य पाप मावळोनी पुण्य पाप मावळोनी पुण्य पाप संग आसनी शयनी संगासनी शयनी घडे भोजनी गमने घडे भोजनी गमने घडे भोजनी गमनी घडे भोजनी गमनी तुका म्हणे काळ तुका मने काळ तुका म्हणे काळ तुका मने काळ अवघा गोविंदी सुकाळ अवघा गोविंदी सुकाळ अवघा गोविंदे सुकाळ अवघा गोविंदे सुकाळ असणी शयनी
प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेसाठी निवडलेला अभंग दररोजच्या पाठातील जगद्गुरु तुकोबरांच्या गाथ्यातील देवळीकरांच्या प्रतिप्रमाणे 301 या क्रमांकाचा आपला अभंग चालू आहे. आणि जगद्गुरु तुकोबाराय देवाकडे एक प्रकारची विनंती करतात, अपेक्षा करतात, इच्छा करतात देवाकडं की देवानं माझं घर वसवावं आणि ते निरंतर वसवावं. म्हणजे माझ्या घरी देव नेहमी राहायला आले पाहिजे, यावा अशी अपेक्षा जगद्गुरु तुकोबाराच्या अंतःकरणात आहे. आपलं ते चाललंय घर, शेवटी चित्त. अंतःकरण म्हणजे चित्त. आता त्यापैकी मनात नेहमी राहत नाही. पुढच्या चरणात, 3ऱ्या चरणात त्याचं उत्तर आहे की संकल्प विकल्प मावळावे आणि त्याशिवाय मन उत्पन्न होतही नाही. मनाचा ते धर्मही त्या स्पंदाचा संकल्प विकल्प. आपण त्याचा विचार मनोमार्ग तिथं त्याचा स्वभाव आहे कोणाचा ते. आणि ते स्पंद मन म्हणजे संकल्प विकल्पात्मक होते. मग संकल्प विकल्पात्मक म्हणल्यावर मन, मग त्या मनात नाही देव. देव चित्तात राहावा. का चित्ताला असं चित्त आहे की निर्मळ म्हणतात त्याला. निर्मळ चित्ते झाली नवनीते. चित्त निर्मळ झालं म्हणजे नवनीतासारखं झालं, म्हणजे लोण्यासारखं झालं. मृदू सहाय्य नवनीत तैसे सज्जनांचे चित्त. त्या लोण्याची उपमा दिली कोणाला? चित्ताला. आमच्या गौरवणीच्या प्रसंगामध्ये काही अभंग आहेत ना ते की शिंके लावेले दोरी होतो तिघाचे मिवरी. तुम्ही वारे दोहीकडे मुख पसरवून या वाहती त्या दारा ह्या रे दोहीच्या कोपरा. काय तुका म्हणे टोका आणि अधिक कोणी नेदी एक. शिंके दूर लावलं आणि मी तिघाच्या वर होतो, तिघाच्या वर. आता त्याच्यात लाक्षणिक अर्थ आहे सगळा. शिंक कोणतं असा. शिंक वर कुठं लावलं? शिंक उंच लावलं. शिंके लावेले दुरी होतो तिघाची मी वरी. अंतकरण रूपी शिंक. कोणतं शिंक? अंतकरण. अंतकरण हेच कोणी एक शिंक आहे. आणि त्याला 3 पायाचा असतात शिंक्याला. ते रजोगुणात्मक, तमोगुण, सतोगुण. हे त्याचे टंगडे, त्या शिंक्याचे टंगडे 3 पाय आहेत. आणि त्याच्यावर त्या अंतकरण रूपी शिंक्यावर ठेवलेली मडके 4 आहेत. किती मडके? 4 मडके. ते कोणते कोणते ठेवले गोपीनं? बरं काय, एक दुधाचं, एक दह्याचं, एक ताकाचं, एक लोण्याचं. लक्षात आलं की नाही? किती मडके ठेवले? 4 मडके. 4 ठेवले. 4 मडके ठेवले. त्यापैकी दुधाचं मडकं आहे ते मन, लोण्याचं मडकं आहे चित्त, ताकाचं मडकं आहे अहंकार, आणि दह्याचं मडकं आहे बुद्धी. असे मडके शिंक्यावर ठेवले. मग त्यातलं लोणी नावाचं जे मडकं आहे चित्त बरं, चित्त अत्यंत महत्वाचं आहे. मग मृत्यू सहाय्य नवनीत लोण्यासारखं चित्त सज्जनांचं. आमचं चित्त तसं लोण्यासारखं होणार नाही का? आमच्या चित्ताला लोण्याची उपमा नाही का? आहे. चित्त प्रत्येकाचं मृत्यूच आहे, मवाळच आहे, लोण्यासारखंच आहे. पण ते कडक का लागायलं? त्यांच्या संतांच्या चित्तातलं लोणी, चित्तरूपी लोणी मृदू आहे. म्हणजे कसं आहे, लोण्यावर नरम काहीच नसते की हो. लोण्यात काहीच नसतंय. तुम्ही बघा असा हात लावला नुसतं ते टोचणारच नाही. थोडे असं मऊ हात सटकून दिसतो तो, त्याच्यात काहीही कडकपणा नसतो. मग आमचं चित्तरूपी लोणी कडक लागायले त्याचं कारण आहे की मातोडं काढली. काय काढलेलं? विषयाची माती मधात कालवली. विषयाची मातोडं कालवलं म्हणून चित्त तुमचं कडक लागायले, मृदू राहिलं नाही. त्याच्यामुळे वास्तविक चित्त मृदूच असतं. आणि मग असं चित्त निर्मळ असल्यामुळंच गोपाळ कशात यावा?
चित्तात चित्तामध्ये चित्तात यावा येऊनी गोपाळ तर आहे तर राहतो हो तुका म्हणे चित्त झाली आणि निर्मळ आणि निर्मळ नाम हे मळ मधातले गेले पाहिजे विषयातले मळ खरे तर मळ काही काही बरेच सांगितले शास्त्रामध्ये तसे आमच्या वेदांत शास्त्रामध्ये मल विक्षेप आवरण हे 3 दोष सांगितले हां योगशास्त्रामध्ये लय विक्षेप कशा आहे हे समाधीतले दोष सांगितले लय विक्षेप आहे कशा आहे हे काही दोष त्या मळात आहेत नाही काय महामळे मन होते जे गादले चोखाळले स्फटिकासारखं चित्त झालं तुकाराम महाराज म्हणले तुकाराम महाराजांचं झालं बरं काय महामळे मन होते जे गादले तर शुद्ध चोखाळले स्फटिक द्यायचे महामळ कोणता याच्यातला महामळ कोणता हा स्फटिकासारखं चित्त झालं अरे हे तर कोणतं ज्याला म्हणतात ना आपण मल विक्षेप आवरण चित्तच राहत नाही आवरण गेल्यावर चित्त राहत आणि मग चोखाळले स्फटिक जैसे आता मन निर्मळ झालं म्हणते मन कसं झालं निर्मळ हो निर्मळ झालं असं म्हणणे तिथं मग आवरण दोष गेल्यावर तर चित्तच राहत नाही चित्त चैतन्य बनतंय ना चित्त काय बनतंय ते चैतन्य मग राहिलं निर्मळ झालं अशी व्याख्या तिथं करता येणार नाही का करता येईल आवरण दोषाची निवृत्ती झाल्यावर व्याख्या करता येईल का आणि मी कोण आहे याचा अज्ञान म्हणजे आवरण दोष आहे ना मग आवरण दोष निवृत्त झाला मग आवरण दोष निवृत्त झाल्यावर चित्त कुठं राहिलं मन राहिलं नाही बुद्धी राहिलं नाही चित्त राहिलं नाही काय राहिलं नाही ना चैतन्य हो स्वरूप झालंय ते मुक्त म्हणजे मुक्त आहे जे तन संतरे पुण्य पाप हा जे सूक्ष्म अति निष्कंप हा जे त्रिगुणाचे लेप न लगतीजेत हा ज्ञानशरीतली बाई आहे त्रिगुणाचा लेप लागू शकत लागू शकत नाही. पाप लागू शकत नाही असं काय मग याचा हे प्रश्न आहे बरं काय चित्त मग आपण जाऊ द्या पण चित्तात आपल्या विषयरूपी मळ आहे आहेत आणि मग ते चित्तरूपी मळ असल्यामुळं परमात्मा तिथं येऊ शकत असा त्याचा नाही आवरण निवृत्त झाल्यावर चित्त कुठं राहिलं सांगा तुम्हीच सांगा ना आता ह्याला जरी कळत नसेल ह्याला ऐकणाऱ्याला घ्या हे काय हे नाही केलं नाही हा काय म्हणला जीवनमुक्ती कशी राहिल्यावर जीवनमुक्ती सिद्ध कशी करायची बाधित रूपाने अरे बाधित रूपाने काय थांबा चित्त जरी राहिला असेल त्याच लक्षात आलं की नाही तिथं तर ते चित्त चैतन्याला समरस झालं म्हणजे तो मुक्त झाला आता उरलेलं आयुष्य शिल्लक आहे म्हणून जीवन मुक्त आहे उरलेलं आयुष्य शिल्लक आहे म्हणून जीवन मुक्त आहे आता त्याच्या चित्तात मग काय देव आला नाही म्हणता येत अहम ब्रह्मास्मी या वृत्तीवर येते जीवनमुक्त कोण्या वृत्तीवरलाय अहम ब्रह्मास्मी वृत्तीवरलाय ती देव आणि मी भक्त अशी वृत्ती तिथं नाही जीवनमुक्त तू भक्त काय मी भक्त तू देव आयशे करी अशी वृत्ती नाही शिल्लक अहम ब्रह्मास्मी मी ब्रह्मरूप आहे आणि उर्वरित आयुष्य देहाचं शिल्लक आहे म्हणून ती भोगायलाय जीवनमुक्त शिल्लक देहाचं आयुष्य आंबा पडला तरी ते वेग दगडाचा पुढे म्हणून दगड पुढे गेला इतकंच तसं या देहाचं प्रारब्ध आहे तोपर्यंत जगावं लागेल की नाही मग जगतो कसा जगतो तसा जग कल्पित तर जग कल्पित आहे देह कल्पित आहे देह कल्पित आहे जग कल्पित आहे कोणला जीवनमुक्ताला आणि विधेयमुक्ताचा देह बाधित आहे विधेयमुक्ती देह बाधित आहे आणि हे आता लाई खोल काढल्यावर हे कळत नाही नाही केले लोकांना कळते 4 वर्ष काय डोंबला ऐकायचे हे ऐकायले ते गाथा ऐकणं ते पाठ ऐकलेला वेगळा आहे ना पाठाचाच विषय जर लावून घेतला तर मग थोडंसं बारकाय आणखीन खूप 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 पण ते पाठाला सगळ्याचा प्रवेश होत नाही हो नाही तर विचारसागर ठेवला असता पण सार्वजनिक विचारसागर जमतच नाही जमते गाथा जमते हो विचारसागरात काही कथा सांगताच येत नाही जास्त काय
विचारसागरात तेच सांगावं लागते जास्त वरतीच. आणि मग लोकांना झेपत नाही ना ते. त्यांचा दोष आहे असं नाही. म्हणून विचारसागरासारख्या वृत्तीपरंपरासारख्या पाठाला आणि कमी माणसं पाहिजे. कमी माणसं म्हणजे अधिकारी, हे कळणारी लोक, ज्याला कळतं का ते विषय. हा? भास्कर हुशार आहे. हे गाठ्याचं चिंतन आहे. तरी गाठ्याच्या चिंतनामध्ये तुम्हाला वेदांत आहे. गाठ्यामध्ये वेदांत नाही असं नाही. मला एक बार म्हणले होते हो दाखवावा की ही याच्यामध्ये वेदांत नाही, अध्यात्मशास्त्र नाही असा दाखवा. परंतु तुकाराम महाराज गाठ्यामध्ये हे काही अभंग नाही असून प्रत्येक अभंगात मी आणि अध्यात्मशास्त्र आहे असं दाखवून देईल. तुकाराम महाराज वेदांती होते. वेदांतात ओतप्रोत आणि भरले असं. म्हणून गाठ्यातमध्ये वेदांत नाही असं नाही. काय इथं म्हण बघा ना, वसवावे घर आणि देवे बरे निरंतर. हो, घर म्हणजे कोणतं मग हे. मग अंतकरण पैकी मनात देव राहावा, अहंकारात देव राहावा असं नाही म्हणले. मनात म्हणजे चित्तात, याच्यात तुमच्या बुद्धीत राहावा असंही नाही म्हणले. खरं तर चित्तात राहावा. कशात राहावा परमात्मा? चित्तात राहावा. म्हणून तर चिंता नाही गावी विष्णुदासाची, तिथं गाव म्हणले. चिंता नाही गावी विष्णुदासाची, घोष जय जयकार सदा. नारायण घरी साठविले धन, अवघेची वान तया आपलं. घर नारायण घरी साठविले धन. त्यांनी घरी कोणतं धन ठेवलंय? नारायण. म्हणून त्यांच्या गावात चित्ता नाही. तिथे गाव बिन घर बी चित्तालाच म्हणले तुकाराम महाराज. चिंता नाही गावी विष्णू. आणि माणसं जुने म्हणतात बी ना काय, हे तर माझ्या गावी गावी गाईच नाही. बाया गावी म्हणायचं तर गाई म्हणतात बाया. हो बाया, माझ्या गाईच नव्हतो असंही करील म्हणून मला वाटलंच नाही. म्हणजे माझ्या ध्यानातच नाही असं वाटलंच नाही मला. असं असं बोलण्यात म्हणतात की नाही. गाई नाही म्हणजे गावी नाही. गावी नाही म्हणजे चित्तात नाही असा त्याचा अर्थ आहे. चिंता नाही गावी विष्णुदासाची आहे. गावाची उपमा चित्ताला दिली तिथं. आणि नारायण घरी साठविले धन, ही उपमा घराची कोणाला दिली? चित्ताला. त्यांनी त्यांच्या चित्तात किंवा त्यांच्या घररूपी चित्तामध्ये देव आहे नारायण. आणि ते नारायण रूपी धन त्यांच्या चित्तात असल्यामुळे चिंता करायचं काम असा तिथला समन्वय. बरोबर आहे ना? असं मग अशा प्रकारे चित्तरूपी घरामध्ये परमात्म्यानं वास्तव्य करावं. आणि तो परमात्मा यावा. कसा यावा? तर निरंतर, कधी कधी नाही, सातत्यानं. सातत्यानं चित्तात परमेश्वर असावा, परमात्मा असावा. म्हणजे परमात्मा हे भिन्न स्वरूपातच आता बरं काय बोलायला इतके. म्हणजे परमात्मा वेगळा हे वेगळं. चित्तात राहणं, चित्तात देव राहिला म्हणजे देव एक वस्तू. तुकाराम महाराज एक वस्तू झाले ना. एक वस्तू का दोन वस्तू? दोन. आता दोन वस्तू आहेत ना. माझ्या घरी देव यावा म्हणजे ही घर, जी घररूपी व्यक्ती आहे ती वेगळी आणि येणारी घरात व्यक्ती वेगळी असा त्याचा अर्थ व्हायला आहे ना. म्हणून नेहमी नेहमी चित्तात माझ्या देव असावा असं. आणि चित्तात देव राहिला ते काय होते? वसवावे घर तर देवे बरे निरंतर. मग निरंतर कसं वसवावं त्याचं उत्तर आहे ध्रुवचरणात. संग आसनी शयनी घडे भोजनी गमन. आता एक लक्षात, देव संग चित्तात राहा म्हणजे घरी राहिला की त्याची संगती बसला असताना होते. निरंतर शब्दाचा अर्थ हे बरं. आसनी शयनी झोपले असता देव संग त्याच्या घरीच. भोजनी जेवण करत असताना. आणि गमनी जाता येतात. ह्या क्रिया आहेत ना. ह्या क्रिया आहेत. 24 तास माणूस काय, एक तर झोपल, एक तर जेवण, एक तर कुठं जाईल. बरोबर आहे ना? किंवा कुठं बसला असं निवांत. सगळ्या क्रिया आपल्या झाल्या की नाही? जेवढं आपण काय म्हणजे बसणं, जाणं येणं, झोपणं आणि जेवणं. बरोबर आहे ना? या 4 गोष्टी आपल्या नेहमी सातत्यानं अंगवळणी पडल्यात ना. कधी झोपतो, कधी बसतो, कधी जेवतो, तर कधी जाणं येणं कामे करतो. बरोबर आहे ना? मग काही असो, आमचं तसं नाही म्हणले. आसनी शयनी संगर हवा, गमनी भोजनी संगर हवा. देवा संगर हवा म्हणजे आसनावर बसलो तरी आमच्या चित्तात कोण असावा? देव. असे बसले तर निवांत नाही. त्यांच्या चित्तात कोण? देव. सतत चित्तात देव.
बसले जरी असले ते निवांत, तुम्हाला निवांत वाटत असतील, पण चित्तात देवच असतो. कोणाच्या? संतांच्या. सतत चित्तात देव. देवाशिवाय ते काहीही करीत नाहीत, कुठं जात नाहीत, काय नाही काय नाही. जरी बसले तुम्हाला दिसायले तर आपण ते बसले ते ठिकाणी पण पूर्णपणे देवात असतात. आणि ते महत्वाचं. चित्ती तुझे पाय, हा, चित्ती तुझे पाय डोळ्यावर कृपाचे ध्यान, अखंड अखंडमुखी नाम तुमचे, आणि हेच एक तुम्हा मागं तुम्ही दातारा, आणि उचित ते करा भाव जाणवणे खरा खरा. बघा या संतांची स्थिती. हो, बसले असतात, जरी बसले असले ते तर ते निवांत बसलेले वाटले असे शांत, तरी त्यांच्या चित्तात देवच असतो. मग भोगा अंतुनी निघता, हा, मग भोगा अंतुनी निघता, हो चित्त मज माझी रिघता, हो, हळूहळू पंडू सुता मीच होई. मिरची होईल. बरोबर आहे. ते कशासाठी सांगितलं? अभ्यासासाठी सांगितलं ना. अभ्यासासाठी. हा, हं. कशासाठी सांगितलं ते? अभ्यासासाठी. तुम्ही बघा ना. या आठ ते म्हणले तसं नाही, तरी या आटा पहारा माझा. निमिष. नाही नाही, तरी काय शे करी या आटा पहारा माझारी, मोठके निमिष भरी देतो. तुझा आहे. मग जास्त देऊ नको म्हणले अर्जुना नव्हे. मग आपल्याला हे आपलंही तसं, आपण 8 पहारात थोडं देतोच ना. नाही म्हणजे आपले अष्टप्रहर आहेत, त्यापैकी थोडं थोडं हरिपाठाला याला जातोच ना, पोतीला या पाठाला येतोच ना. मग थोडं थोडं चित्त द्यायला ना आपण देवाकडं. बरोबर आहे ना. मग ते थोडं थोडं दिल्यानं परिणाम काय होईल ते तुमचं म्हणणं. कोणतं म्हणणं तुमचं? भोगा भोगा अंतुनी निघता, हा, चित्त मज माझी रिघता. हा, पण ते काय इकडे बघा, तरी आठा पहारा माझा मोठं काही निमिषभरी जितू जाय. मग जे काही निमेख देखील माझे सुख, ते तुले आरोचक विषयी घेईल. बरोबर. पुनवे होणी जैसे शेषवी मध्ये शेदिशे हरपत आवसे नाही तैसे भोगांतुनी काढिता, चित्त माझ माझे रिगता, हळूहळू पंडू सुद्धा मीच होईल. दृष्टांत त्या चंद्राचा दिला. पुनवे होणी जैसे, पुनवाला चंद्र पूर्ण असतो, दुसरीची कमी, तिसरीची त्याच्याहून कमी, कमी 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 कमी, आमुष्याला चंद्र नाही. नाहीच होय. आता अशी आमुष्या कवा यावं आपल्याला? भारतात आली तर काही आहो, चित्तरूपी म्हणजे चित्त मावळून जाऊन देवच चित्त व्हावा, अशी अमावस्या आपल्या हृदयात कवा यावी? अशी पर्वकाळ सांगा ना. हा, ते म्हणले ना, त्याने अभ्यास सांगितला. एक बार थोडं चित्त दिलं तर हळूहळू वाढत जाईल, आणि वाढल्यावर मग त्याचा वेग वाढला त्या चित्ताचा आणि देवाचा म्हणजे देव भेटीचा, तर मग ते आपशा चित्त नाहीच होईल. एक मेव परमात्मा राहील. त्या चंद्राचा दृष्टांत दिला. वाढवायला एखादे वाढविलं पाहिजे. महाराज, चित्त संत निवांतही बसलेले दिसले असले तर चित्तात कोण असतो? त्यांच्या देव असतो. चित्तात सातत्यानं परमात्मा आलेला, ते परमात्म्यातच असतात. बरं, दिसायला बसायला असे बसलेले दिसले माणसाला वाटते निवांत नाहीत, ते सतत देवात असतात. हो, अखंड जया तुझी प्रीती, हो, मज दयाची स्नेह. मग मी कमलापती. नाने बाकंठा. महाराज, आपल्या भक्त मालिकेत अक्रूर नावाचे भक्त आहेत. कृष्ण अवतारात होऊन त्यांचं नाव काय? अक्रूर. अक्रूर बरं काय, अक्रूर. आणि अक्रूर मला वाटतंय 7वत वंशातील सोफल्क राजाचा मुलगा. आपल्या हरिवंश पुराण, श्रीमद भागवत, गर्गसंहिता या ग्रंथामध्ये वर्णन त्याचं आलेले. 7वत वंश, यादवाचेच वंश आहेत बरं का. यादवाच्या शाखा बकळ येतात. यादवाच्या शाखा बकळ, यादव जाधव एक आहे सगळे. आता बी जे यादव जाधव आहेत का मराठ्यात, ते कोण आहेत? कृष्णवंशी आहेत. हे अत्री गोत्री लोक आहेत. हे अत्री गोत्री, यांचं गोत्र अत्री आहे. आणि यादव म्हणजे पूर्ण आपल्या भारतात कुठेही असतात यादव सगळे कृष्ण परमात्म्याच्या वंशातले आहेत. कोण कसे आले, देवगिरीला कसे आले, पुन्हा इकडं मग तिथून येते गंगेच्या काठानं घरं बसले, व कळते काही गावं. यादवाचे गावं बकळ आहेत ना. जाधव आणि यादव एकच. खूप आहेत. 96 कुळी मराठ्यापैकी जास्त कुळी आहेत कोणाच्या? हो, लय 96 कुळी मराठ्यापैकी. 96 कुळी मराठ्याच्या कुळ्या सांगितल्यात ना आपल्या ग्रंथामध्ये, त्यापैकी हो यादव जास्त आहेत सगळे. त्याच्या मागं शिंदेच्या 4-5 शाखा आहे. शिंदे
आता शिंद्याचे ते उपनावं वेगळे आहेत बरं काय. शिंद्यामध्ये हे टोपण नावं नंतर घुसळले. हे धोंडगे, तुमच्यातली पांडुळे, हे 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 पुन्हा खाली घुसळले. हे तर मूळ शाखा कोणती? मूळ कुळ शिंदे. शिंदे, मूळ कुळ शिंदे. आणि त्या शिंदेच्या शाखा 4-5 सांगितल्या शिंदे. तसं यादवाच्या लय शाखा होत्या. हा, त्या काळात कृष्ण परमात्म्याच्या काळामध्ये भोजवंशी, अंधकृष्ण, वर्षणीवंशी, अंधकवंशी अशी काही शाखा होत्या. त्याच्यामध्ये ते सातवत नावाचा एक राजा होऊन गेला त्या काळात. सातवत. त्या सातवत राजाच्या वंशामध्ये सोफल्क नावाचा आणि त्याचा पुत्र आहे. हे कोण? अक्रूर. आणि सोफल्काची पत्नी होती गाधिनी, काशी राजकन्या. हे काशी आपली काशी, त्या काशीचा राजा होता काशीराज. त्याची मुलगी गाधिनी. तिला गाधिनी का नाव आलं बरं काय? तिला गाधिनी नाव त्याच्यामुळं आलं की ती रोज एक गाय ब्राह्मणाला दान करीत होती. राजाची पोरगी बलवा कुठली एक गाय दान करीत होती ब्राह्मणाला रोज. गाय जास्त दान केल्यामुळे तिचं नावच पडलं गाधिनी. बरं काय? गाय देणारी गाधिनी. आणि ते तिचा नवरा जे ते सुफल्क, त्याच्यात एक सामर्थ्य होतं की ज्या देशात ते जाईल तिकडं पाऊस पडत होता. त्याचं ते वैशिष्ट्य होतं. कुठेही जाईल त्याचं तिकडं काय करीत होता? पाऊस पडत. पर्जन्याची गोष्टी करीत होता. मग काशीराजानं ती कन्या दिली आणि त्याच्यापासून हे पोरग झालं अक्रूर. अक्रूर देवाचा भक्त आहे. आपल्या नवविधा भक्ती जी भगवंताची सांगितली आहे, नवविधा आचार्य प्रल्हादांनी. श्रवणम, कीर्तनम, विष्णू स्मरणम, पादसेवनम, अर्चनम, वंदनम, दास्य, सख्यम, आत्मनिवेदनम. कळलं? भक्ती किती प्रकारची? 9 प्रकारची. त्यापैकी अक्रूरानं कोणती भक्ती केली? अक्रूर. पादसेवन हे अक्रूर झाला ब्रह्मरूप प्रत्यक्ष स्वरूप गोविंद. मोठा भक्त होता तो अक्रूर. आणि नावाची भक्ती करीत होता असा अक्रूर होता. कृष्ण परमात्म्याला गोकुळाहून मथुरेला आणताना कोणाला पाठविल तर अक्रूराला रथ घेऊन. अक्रूराला चांडाळा त्या गवळणी शिवाय देऊ लागले. अक्रूराला नाही काही वर्णन आहे ना असं. मग ते अक्रूर भक्तचे पुढे कलियुगात सूरदास या नावानं अवतरलं. कोण्या नावानं? सूरदास नावानं अवतीर्ण झाला कलियुगामध्ये. आणि ते त्यांनी पंजाबी भाषेमध्ये, सूरदासाची भाषा प्युअर हिंदी बी नाही बरं. आता अभंग आहेत ना सूरदासाचे अभंग गाठ्यात आहेत ना. हो, सकळ सुंद गाठ्यात पहा ना. सूरदास महाराजांचे अभंग आहेत हिंदीमधून आहेत ते. पण हिंदी प्युअर हिंदी नाही, ती बरं काय पंजाबी मिसळलेली भाषा. तिची सूरदास सुंदर प्रकारचे गायन करतो. पण जन्मांध. आता डोळे झाले मी आंधळ म्हणलं का सूरदास ते आंधळ झाला. आता केलं त्यानं बरं काय केलं का नाही. मग जन्मांध की नाही सूरदास? जन्मांध. त्याला काही दिसत नाही. कलियुगातला भक्त आहे ते. कलियुगातला भक्त आहे. ज्ञानोबा हे संत आहेत का याच काळातला समजा सूरदास मोठे सुंदर गायक होते. अहो ते जर गायन करू लागले तर त्यांनी राग रागिण्यात महाराज त्याला म्हणतात गायन. आता कोणी येतोय ते स्वर गेला का ते मागायला तर लागतच नाही. ते लय मग पक्का पाहिजे बाबा. नाही तर त्याचा पुढच्या स्वर गेल्यावर स्वर आणणं काय सोपं आहे का काय? त्याला आणता येते. गेला स्वर देतो याचा बी गेला चल द्या. आणि स्वर गया तर शिर गया असे आमचे पन्नासाची म्हणत होते. आणि ताल गया तर बाल गया. म्हणजे ताल गेला भजण्याचा तर केसावून गेलं. लक्षात आलं का बाबा? तयारी झाली केसावून गेलं. केसावून गेलं म्हणजे कळलं का? मुंडकं जातच होत पण कशावून गेलं? केसावून गेलं. हो भागलं. म्हणजे ताल गया तर बाल गया. पण सूर गया तर शिर गया. स्वर गेला तर काय गेलं? मुंडकच गेलं. आता त्यानं मुंडकच घाललं बघा. म्हणे हे गायक आहे बघा. हे गायक असे गायक जगात बकळ झाले. एकाने काय हाणून घ्याव का? आमचे सूरदास गात होते. नाव ते सूरदास. स्वर लावला महाराज. तानसेन गायक काय? तानसेन कालचा आहे. त्याच्यापेक्षा सूरदास ओरिजिनल आहे. आणि ते भक्तकोटीतलं गायन आहे. तानसेन गात होता पण तानसेनाचं गायन पण काय पांडित्यपूर्वक होतं.
आणि त्या काळात मीराबाई होते तानसेनाच्या काळात. तानसेन म्हणजे अकबराचा गायक आहे. तुमच्या ऐकण्यात असेल अकबर, हो. अकबर बिलबर म्हणजे पहिला बाबर अयोध्येची मशीद बांधणार. हम्म. बाबराचा मुलगा हुमायूं आणि हुमायूंचा अकबर, अकबरचा जहां. जहांगीर आणि जहांगीरचा शहाजहान आणि त्याचा औरंगजेब. अशी ही परंपरा खानदानी मुसलमान. तर त्यापैकी जे अकबर होता त्या काळात ती गायक होता कोणता? तांस. तानसेन. त्याचा उजवा हात. त्या तानसेनला ते सगळ्या सुविधा ह्याच्याकडेच होत्या. कोणाकडं? अकबराकडं. गायक असल्यामुळं त्याचे मानित होता. अकबर मोठा कलेचा चाहता आहे, मुसलमान राजा आहे, पण त्याला कला आवडत होती, गायन आवडत होतं, म्हणून त्याची कदर करणं, बसणं, उठणं नेहमी जे गायक सगळंच असायचा. कोणाच्या? बघा ना, गायकाला पंडिताला सन्मान मिळतो. बघा ना, आता एवढा तानसेन कुठं अकबर म्हणजे भारताचा सम्राट झालाय तरी त्याला म्हणू लागला अकबर. आणि मीराबाईच्या गायनाला आलते बघायला. मीराबाई गोकुळ वृंदावनाला गेल्या. आपल्या मीराबाई मेवाडच्या गोकुळवृंदावनाला गेल्या मुद्दाम भजन करायला. आणि तिथंच काय राहावं लागल्या त्या कुंज विहार म्हणून एक गल्ली आहे. त्या गल्लीत एक जणाच्या उतरायच्या त्या घरी मीराबाई. आणि मग त्या देवाच्या मंदिरात कधी कधी गायन. मग ते कळलं अकबर दिल्ली जवळ आहे तिथून. मथुरा गोकुळ वृंदावन दिल्लीचं अंतर जास्त नाही. हा, मग त्या काळात ते रथावर याच्यावर येत होते ना हे लोक, राजे लोक. मग ते म्हणलं अकबर, दरबार म्हणला तानसेन आपण जाऊ म्हणून. ती महाराणाची चुलती, महाराणा प्रताप त्याचा दुश्मन आहे. कोणाचा? अकबराचा. आणि त्याची चुलती लईच भारी गायक आहे म्हणा. चुलती होती ना मीराबाई सख्खी. कोणाची? महाराणाची चुलती आहेत मीराबाई. मीराबाई लय गाठ्यात म्हणून आपण ऐकू. गेले आले आले मीराबाईनं आपलं काय गाऊ लागले. मीराबाई काय महाराज मीराबाईनं लावला कोणता राग? पण काय? पिलू. आता मला नाव फक्त माहिती आहे का? तुम्ही म्हणतात पिलू कसा असते, आपल्याला माहितच नाही ते कसा असते काय सांगू. त्याच्यात वर्ण नाही. कोणता राग लावला होता? पिलू राग. आणि तानसेन ऐकू लागला आणि अकबर बी ऐकू लागला. आणि पिलू रागातून गाता गाता पुन्हा बागेश्वरीत गेल्या. कोण? म्हणजे या रागातून त्या रागात घुसल्या. हाप झाला तानसेन बी आणि अकबर बी. आणि हे सगळं झाल्यावर गायन त्यानं सोन्याचा कंठा काढला. मोठे मधात विसरली. कोणी? अकबरानं देऊ लागला बक्षीस. कोणला? मीराबाईला. मीराबाई म्हणले आम्ही कोणाचं घेत नाही, मला गरज नाही. उठल्या ताज निघून गेल्या आपल्या गल्लीत त्या कुंज. अकबर आलाय आणि मोठा राजा आलाय आपल्या देशाचा म्हणून त्याला बोलले नाहीत. आणि आपल्या पुतण्याचा दुश्मन आहे. आणखी दुश्मनदारी त्या नाही त्याला किंमत दिली. पण अकबर मानलं. अकबर म्हणला तानसेन क्या चीज आहे, याला म्हणतात गायक. तानसेन तानसेन म्हणला सरकार हे भक्त आश्रित गायन आणि आमचं पांडित्य आश्रित. पांडित्य आश्रयाला भक्त आश्रित गायन कधी ऐकणार नाही. या बाईला देवाची संगती का? चित्तात कोण आहे बाईच्या? देव आहे. आमच्यात फक्त गायन कला आहे. हिच्या बाईच्या चित्तात देव आहे. आणि देव असल्यामुळं त्याला गोडवा हल्लत आहे. म्हणून मीराबाई ज्या गात होत्या त्या कोणाला येत नव्हत्या. तसा आपला हे सूरदास होता. असा सूरदास गायचा की नाही सुंदर गायचा. हो, ते जर त्यानं गायला मेघमल्हार राग, पाऊस नसला बी आपोआप पाऊस पडायचा बरं का मानिका. त्याला आणायचाच खर्च लागायचा. वर्गणी करणे त्याला स्टेजवर बसवून सांगायचं महाराज मेघमल्हार गाणं, पाऊस पाहिजे. आपोआप ढगाळ नसले तरी यायचे हिंडिंगणे आपा. आणि बदा पाऊस काय. दीपक राग गायला त्यानं जर काळी न वरता दिवा पेटायचा. काळी न वरता दिवा पेटायचा. ही ताकद कशात आहे? हा, रागात आहे. गायन आहे बरं काय. गायन म्हणजे नाद ब्रह्मची मुसा आले ना. नादब्रह्म महाराज असा सूरदास गायचा सुंदर. नेमकं राजानं बोलिलं सूरदासाला गायला. एका राजानं राजाच्या घरी गायन ठेवलं. गायन ठेवलं. देव मोठा गमते आहे. गायन ठेवलं. आणि मग त्या राजा लोकांच्या घरी बाया बसायला मोळा असतो, पडदे टाकायचे. झिरमिरी पडदे टाकून म्हणजे बायाला ते दिसावा. कोण? गायक. पण त्या गायकाला बाया दिसू नये.
अशी काही अटकळ असते ती. पण हे आंधळच असल्यामुळं भीत बायाला पडदे टाकायची गरज काय? हे गाणार कोस आहे आंधळ आहे. मग पुरुष बसले एकूण बाया बसल्या इकडं त्या राजलोकाच्या राजवाड्यातल्या बाया आणि गाऊ लागलं. गाता गाता देवानं डोळे आणले. देवले कला कला त्याच्या मनातला भाई कवा गपकून घालवी बी सांगता येत नाही. डोळे नाही का माणसाचे काय काय माणसाचे डोळे अचानकच जातात. अचानक काय नसताना एकाही की डोळे गेले बघा काय काय लोकांचे आमच्यात बघत तुम्ही उग गेले आमच्यात. बघा आता प्रारब्ध आहे बरे हे प्रारब्ध कोणाला सोडित नाही. कधी काही उठल कोणा स्वरूपानं भोग द्यायला. आमच्यात श्रीकृष्ण मामाचे 2 बैल असे बैल होते की गजऱ्या बिजवऱ्या फोंडी बैल जांभळे काय मला चिखलातून गाड्या भरलेल्या बैल मध्यमच होते. बैलच होते. मी म्हणणार याच्या बैलाला ऐकत नव्हते. टिपणीला एकदा तासात टाकले. एकदा तासात टिपण आम्ही बघितलेलं त्यांचं मुदाम टिपण हाणलेली त्या बैलाची. आमच्या शेजारला रान होतं. लय छोंडे बैल चांगले असे. गेलो तुम्ही टिपणी कर काय वाटलं त्या टिपण्याला म्हणलं तर बरं एकच घेतली मोठ साबू काय महाराज सुवा फोडायला ते बैल मधात बस 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 पडू आले हुंडे बैल. मला तर असं वाटलं इळभर घेतात ती पण आणा लयच बैल. हो हो ते गळ्याला माहित होतं हे पेरणारा माणूस आहे काही घोर नाही. मी पेरत होतो ना महाराज जेव्हा मस्त पेरता येईल काय बैलाचं नवल वाटलं महाराज या म्हणतेच बैल अशी हुंडे बैल जोडच होता गजऱ्या बिजऱ्या लहानपणापासून. ते घरचेच गोरे मोठ्या झाले पण एकाएकी काही कालांतरानं होता आल्यावर जरा दोन्हीचे डोळे गेले. एकदाच गेले. एके दिवशी डोळे गेले त्यांचे. त्यांना अजिबात दिसना गेले. कुठेही पळू लागले. जाताना बैलासंग जाताना पडायचे गटारात पडायचे येताना तसंच ते अवघड झालं. ते एकाएकी दोन्हीचे बी गेले. बरं मला वाटतं कोण्या तरी जन्मात हे सोबती पहिल्या जन्मातली सोबती इथं बैलाच्या पोटाला आले एका जीवानं वागले. पण कुठलं तरी प्रारब्ध कोणाचं तरी डोळे घालविले असलेलं हे ना बी बरोबर आहे की नाही. किंवा कुठं पाप केलेलं ते उभा टाकलं दोन्हीचे संगत आणि संगत डोळे गेले. आता मग ते काय मग बैलात जाणं येणं. आता हे मी काय विचार करतोय हे बैल बिचारी कुठं तरी सोबती एका जीवानं वागणारे बरोबर आहे तिथपर्यंत राहिले आणि एकाएकी दोघांचे डोळे गेले. मागल तर प्रारब्ध उभा राहिलं. चक्कच भीत आंधळी झालते. ते चक्क त्याला काही दिसत नव्हतं त्या बैलाला. तसं हे काम आहे. हो हे देवाची कला आहे आणि आपलं प्रारब्ध. आता हे सोरदासाला डोळे एकाएकी आल्याबरोबर अरे ह्याला दिसायले ह्याला दिसायले ते करता झालं ना तिथं. त्याला दिसायले म्हणले पडदे टाका पडदे टाका पडदे टाका. महाराज तेवढ्या देवाला कृष्ण परमात्मा साक्षात फक्त कोणला दिसायला अकबर याला सोडता बाकी कोणला दिसायला देवाला. देवाला की धरलो कोणी काय देव म्याच दिली तुला नेत्र गेली होती ती नेत्र जन्मात नव्हती. तुला जन्म अंध होता तुला मी नेत्र दे. आता सोडदासा हे डोळे घाव दे आता तुला नका म्हणला देवा हे डोळे नको. अर्ध्याच्यावर आयुष्य गेलं म्हणला बिन बघण्याचं. लोकांना धराव हाताला मला न्याव. आता कशाला डोळे नाही म्हणलेले भक्ती केलीस मस्त गायन करतोस खूप माझं म्हणजे चित्तात गायन केलंस पा आणि मला वाटलं तुला एकવાર आता डोळे म्हणून तुला दिली की दुनिया नग 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 म्हणला बघायचे तेव्हा बघितलं ना आता गरज नाही म्हणला मला त्याची. आणि हे डोळे चांगले नसतात पाप करतात. त्या डोळ्यानं काही बघण्यात येतं आणि बघण्यामुळं पाप. आणि पहिल्या जन्मातलं पाप आहे ते फेडायचं. आणि आता आणखीन पुढे काय हो म्हणले पण पहिल्या जन्मातलं आठवतं का तुला? उगं तुला जन्मांध केलं का म्या? तुला जन्मताच आंधळ का केलं हे मी सांगतो सुरदासा लक्षात ठेव. ते म्हणजे सांगा जीवाला कळत नाही काय केलेलं. जीवानं स्वतः आपण काय केले पहिल्या जन्मात भरत हे कळत नाही. पण हे सगळं माहीत कोणाला? त्याला माहित आहे. ते म्हणजे तुझे डोळे का घालविले मी जन्म त्याचं कारण एक आहे म्हणले तू आक्रूर आहेस. आणि मग आक्रूर माझा तू वंशातलाच आता यादव वंशातलाच ना. आणि मग तू माझा भक्तवी आणि आमच्या भाऊकीतला म्हणून तू माझ्या घरला नेहमी यायचा. आणि मला वाटायचं की आपल्या घरातलाच आहे. बायापुरात राणी वसात मला 16,108 बायका होत्या. आणि मग बायापोरात जरी गेला तर आपला घरचाच माणूस असल्यामुळं मला काही वाटत नव्हतं.
तुझ्या डोसक्यात तिचं डोसकं ते सरकलं फिरलं होतं आणि माझ्या बायकाबरोबर तो प्रणय चेष्टा करत होता. म्हणजे माझ्या बायकाला बघून तुझ्या मनात काम उत्पन्न ह्या तुझ्या नेत्रानं पाप केलं त्या बायकाकडे बघून, आणि पाप केल्यामुळं तुझ्या मनात काम निर्माण झाल्यामुळं माझ्या बायकाला तो प्रणय चेष्टा करू लागला. दिल्लगी लक्षात आलं की नाही? दिल्लगीत बोलणं वेगळं आणि आई समजून वेगळं बोलणं वेगळं. माणसाचे हावभाव बोलणे आणि हे असा हावभावातून बोलतोय, प्रणय चेष्टेतून बोलतोय, तेवढ्या देव मी कृष्ण परमात्म्यानं बघितलं. अरे हे पाप करायला इकडून माझ्या घरी येते आणि वेगळ्या दृष्टीने बोलते बाहेर. हा मग हे पुढच्या जन्मात तू येण्याचं येईल. ते पाप आहे. ते पाप फेडलंस, आता पाप संपले म्हणून तुला डोळे द्यायलो. ते पापाचा भोग संपलाय म्हणून तुला डोळे. ते म्हणला ते पापाचा भोग फेडून घेतला देवा, ते बरं केलं, पण आता मला डोळे नको. फक्त एवढंच आहे आता. आता तू सापडलास नाही हातात मिठीत, आता तुला मी सोडणार नाही. आता दृष्टी पुढे ऐसा की तू राहे आणि जो मी तुझं पाहे पाहतो. आता माझ्या हातातून आणि तू जाऊ नको, मला बघा, मी तुला बघतो एवढंच मला दिसा. संपलं, आता तुला मी सोडणार नाही. देव म्हणले मला कसं राहता येईल तुझ्याकडे बसून, मला दुनियाभर काम असतं बरं काय, मला जावं लागतं. सगुण साकार परमात्मा निवळ सगुण साकार त्याच्या मिठीत राहिलंच कसा. आणि नाही मला राहता येत म्हणले, मला खूप कामं असतात, मला सोड. नाही मला सोडित, तुम्हाला आता मी जाऊ देणार नाही, तुम्हाला सारखं नाही 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 मला सोड, नाही नाही मी सोडित नाही. महाराज देव बळी आहे तू शिरोमणी गुण लावण्याची नाही बरं काय. देव महाराज झटका दिला कोणी? देव झटका दिला की बाजूला झाला देव. आता ताकद माणसापेक्षा देवाची जास्त. बाजूला झाल्यावर सूरदासाला विचारू लागला, सूरदास आता कसं करणार आहे? ते मला पहिले डोळे घालवा. घालवी केला आंधळ, अजून पहिला आंधळ. मग आता तू तुझ्यापासून निष्ठलो. अहो माझ्यापासून तुम्ही निष्ठताल शरीरानं, तरी माझ्या चित्तातून आता जाणार. मी चित्तात नेहमी तुम्हाला ठेवतो. महाराज ते डोळ्यात रूप पाहिलं होतं ना, ते तसंच ठेवलं चित्तात. डोळ्यानं पाहिलं ते चित्तात ठसावलं बसलं आणि मग सारखं देवाला त्यांनी चित्तात ठेवलं. याला म्हणतात देव आमच्या घरी. लक्षात आलं? वसवावे घर तर देवे बरे निरंतर. त्याचा फायदा काय होईल? अहो संगती होईल आसनी भोजनी शयनी गमन. मला असे पद येत नाही तर काय संग संग ना संगती आशनी शयनी भोजनी गमनी. संग घडे म्हणजे संगती होईल. मग 4 ठिकाणी सांगितले. आता आपण कोणत्या ठिकाणी करतो कोणास जेवताना असती झोपीत जाता येता बसल्यावर आपल्या देवाची संगती कवा हरिमत करताना. आपण ह्याचा विचार उद्या करू. संग आशनी मला वाटतं संग आसनी शयनी घडे भोजनी गमनी म्हणजे सतत देव संग असावा निरंतर. पहिल्या शब्दात वाक्यात येतं की वसवावे घर तर देवे बरे निरंतर. निरंतर म्हणजे नेहमी असा आणि सातत्यानं नित्यानं आमच्या चित्तात देव असावा अशी अपेक्षा तुकोबाला देवाजवळ व्यक्त करतात. असा त्याचा अर्थ.